नमस्कार, मी रेश्मा मोरे. पुस्तक वाचणं हा नुसता छंद नाही, तर आपल्या जगण्याचा महत्वाचा भाग आहे. आपण नेहमीच वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या विविध विषयांवरील पुस्तकांच्या शोधात असतो. सततच्या वाचनाने समृद्ध होत जातो. वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी साहित्य उत्सव प्रसारित करत आहे पुस्तकांविषयीची उत्सुकता वाढवणारं हे प्रसारण पुस्तक जत्रा, ज्यामध्ये पुस्तकांचं समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं. तर ऐकूयात साहित्य उत्सवचं हे विशेष प्रसारण पुस्तक जत्रा. साहित्य उत्सवच्या सर्व साहित्यप्रेमींना हरीश मुन्नेचा नमस्कार. आज मी आपल्या या सदरामध्ये आणखी एक नवीन पुस्तक आपल्या भेटीसाठी आणलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे महानंदा. महानंदा या पुस्तकाचं लेखन श्री जयवंत दळवी यांनी केलं असून या पुस्तकावर चित्रपटसुद्धा काढण्यात आलेला आहे. मुळात देवदासी किंवा भाविनीची प्रथा ही माणसाने किंवा पुरुषांनी विशेषतः आपल्या अनिर्बंध कामवासना पूर्ण करण्यासाठी निर्माण केली असावी असंच वाटतं. देवी देवतांच्या नावाखाली स्त्रियांचे लग्न देवांशी लावायचे आणि त्यांचा उपभोग मात्र पुरुषांनी घ्यायचा, अशा प्रकारची ही प्रथा. आणि आपल्यापासून झालेले अपत्य त्याचा सांभाळ करण्याचंही कारण नाही. म्हणजे त्यांचा उपभोग फक्त घ्यायचा, मजा करायची, मस्ती करायची, परंतु जबाबदारी झटकून. या कादंबरीमधून हेच काहीसं पाहायला मिळतं. यामध्ये काही पात्र आहेत, त्यांचा थोडक्यात परिचय होणं आवश्यक आहे. एक तर नायक, या कथानकाचा नायक आहे बाबुल. हा एक मुंबईत राहणारा तरुण, नुकताच MA झालेला आहे आणि आता महाविद्यालयामध्ये तो मराठी भाषा शिकवतो. त्याचा आजोळ कोकणात आहे. प्रवास त्याला बोटीनेच करावा लागतो. इथे त्याच्या आजोळी मामा मामी त्यांचा एक नोकर. मामांच्या घरी तसं कुठल्याही गोष्टीचं कमी नाही, पण घर किंवा सुख ज्याला म्हणतात ते मात्र त्या घरात दिसत नाही. मामी, तशी मामी सुंदर आहे, पण तिला कोणत्याच प्रकारचं सुख त्या घरात नाही असं दिसतं. घरातली सर्वच कामं ती करते, पण अबोल. मामा कधीच कोणाशी बोलताना बाबुलने पाहिलेला नाही आहे, असा अबोल मामा. लखोबा हा घाटावरून आलेला एक माणूस, सोमवतीच्या यात्रेला आलेला आणि तो इथलाच राहिला आणि इथलाच झाला. हा लखोबासुद्धा एका भाविनीकडे जातो आणि तिला झालेली मुलं ही माझी मुलं आहेत, स्वतःची मुलं आहेत असंच तो मानतो आणि त्यांचा सांभाळही तो करतो. मामा कल्याणीकडे जातात रात्री बेरात्री. आणि या सर्व त्यात आणखी एक आहे, ती म्हणजे मानू म्हणजे महानंदा. जिच्या नावाने हे पुस्तक आहे ती महानंदा ही कल्याणीची मुलगी आहे.
आता पुस्तकाकडे वळूया. बाबूल मामाच्या गावाला येतो. मंदिरात त्याची भेट एका वृद्ध स्त्रीशी होते. तिचं नाव आहे कल्याणी. ती कल्याणी त्याच्या आईची बालमैत्रीण आहे. अशातच कल्याणीच्या घरी जाणं होतं. तिथे त्याला एक सुंदर तरुणी दिसते, जी गोरी गोरी बाण, सळपातळ, छानशी अशी ही देखणी तरुणी. बाबूल तिच्यावर मोहित होतो आणि त्याचं रूपांतर प्रेमात. त्यांचं प्रेम प्रकरण सुरू आहे आणि आता थोड्याच दिवसात येऊन मी तुला घेऊन जाईन असं वचन देऊन तो दिवाळीच्या सुट्ट्या संपवायला मामाच्या घरी आला असताना निघून जातो. नाताळच्या सुट्ट्या लागताच पुन्हा अचानक मामाकडे त्याला जावंसं वाटतं. जाताना छानशा भेटवस्तू, साड्या, कर्णफुलं, बांगड्या, त्यानंतर मेकअपचं सामान असं काही काही तो घेऊन जातो. तेव्हा त्याला कळतं की मानू 5 महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि म्हणून तिला बाहेरगावी पाठवलेलं आहे. बाबूल हतबल होतो, निराश होतो आणि आता तरी तिला विसरलं पाहिजे असं म्हणून तो तिथून दुसऱ्याच दिवशी परततो. त्याआधी त्याने मनोमन ठरवलेलं असतं की आपण लग्न करून मानूला घेऊन जायचं आहे. पण कल्याणी ह्या मानूची आई किंवा महानंदाची आई हे होऊ देत नाही. तिच्या समजीप्रमाणे जर महानंदाने लग्न केलं तर आपलं वंगाळ होईल, वाटोळं होईल, देव आपल्यावर रुष्ट होईल वगैरे वगैरे वगैरे, आणि म्हणून ती खोटं बोलते. वास्तविक पाहता त्याने एक पत्र पाठवलेलं होतं की मी नाताळच्या सुट्टीत तुला भेटणार आहे आणि तिथून पुढे तुला लग्न करून घेऊन जाईल. पण ते पत्र कल्याणीच्या हातात पडतं. तिथला पोस्ट मास्टर ते वाचून दाखवतो आणि त्यामुळेच कल्याणी खोटं बोलून त्याची बोलवण करते. बाबूल बदली घेऊन नागपूर, वर्धा, अमरावती, जळगाव असा कुठे कुठे नवीन नवीन कॉलेजेसमध्ये शिकवत असतो. पण त्याच्या मनातून महानंदा किंवा मानू काही जात नाही. तिने आपल्याला खरंच फसवलं का? आणि फसवलं असेल तर का? मग ती माझी खरं का बोलली नाही? आज तब्बल 20 वर्ष झालेली आहेत या गोष्टीला. मामांची मध्ये मध्ये पत्र येतात, आईचीही पत्र येतात. आई नेहमी सांगत राहते, तुला वाटेल त्या मुलीशी लग्न कर, पण लग्न कर. मामाचीही पत्र येतात की तू आमच्या घरी येऊन राहा, ही इस्टेट तू सांभाळ. अचानक एक पत्र येतं, त्यात असं लिहिलं असतं की मामाचा आता मृत्यू झालेला आहे. आईच्या सांगण्यावरून मामाच्या घरी बाबूल जातो. तेव्हा मामी ही थकलेली आहे. लखोबा तसा मनाने खूपच छान नोकर असला तरी प्रामाणिक, इमानदार आणि घरच्यापेक्षाही चांगला वागणारा माणूस. तो मागे काय घडलं ते सगळं बाबूलला सांगतो. तो सांगतो, महानंदा किंवा मानू ही कल्याणीची मुलगी आहे, तशीच ती मामांचीही मुलगी आहे. म्हणजे मानू ही
मामांची मुलगी आहे हे आज पहिल्यांदा त्याला कळलं. कल्याणीनेच तुमच्या संबंधांबद्दल सांगितलं असावं असंही लखोबा सांगतो. आणि म्हणूनच ती तुमच्याशी खोटं बोलली आणि तुमचं दोघांचंही आयुष्य तिने पणास लावलं, बरबाद केलं. बाबूल मंदिरात गेला असताना त्याला एक छोटीशी चिमुरडी मुलगी 12-13 वर्षाची त्याला येऊन सांगते की तुम्हाला आईने बोलावलं आहे. तोपर्यंत त्याचा विश्वास बसत नाही. तो त्या मुलीच्या मागे मागे जेव्हा घरी जातो तेव्हा तिथे कल्याणी दिसत नाही. मानूची भेट होते. मागे नेमकं काय घडलं आणि गैरसमज काय झाला याचा खुलासा तिथे होतो. तेव्हा लक्षात येतं की हे सगळं कल्याणीने केलेलं कारस्थान होतं आणि ते केवळ भावीन आहे म्हणून. पण हे मामाला कळलं होतं. म्हणूनच मामांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये एक पत्र असं सापडलं ज्यामध्ये वाटल्यास तू मानुषीही लग्न कर हा शब्द खोडून ते तसंच अर्धपत्र ठेवलं होतं. मामाच्या मृत्यूनंतर मानूला 50 नारळ रोज पुरवले जातील किंवा महिन्याचे 50 नारळ तिला दिले जातील. म्हणजेच तिची मिळकत ही कायमस्वरूपी राहील अशा प्रकारचं गाऱ्हाण घातल्यानंतरच त्याच्या पिंडाला कावळा शिवला असं सांगितलं गेलं. शेवटी मानूची आणि बाबूलची प्रेमाची निशाणी म्हणजे ती दमयंती. ह्या दमयंतीला बाबूल घेऊन येतो आणि शेवटच्या भेटीत सुद्धा मानू सांगते आता हे शरीर तुमचं नाही. फक्त आपल्या प्रेमाची भेट ही दमयंती मात्र घेऊन जा. तिला नीट सांभाळा. ती पूर्णतः पवित्र आहे. मी मात्र आता तुम्हाला जवळ येऊ देणार नाही. त्याआधी याच कथेमध्ये जळगावला असताना चौबळ नावाचं एक कुटुंब, त्या कुटुंबामध्ये त्या चौबळताई यांना भाऊ मानते. तिला झालेल्या मुलीचं नाव काय ठेवावं म्हणून विचारते तर बाबूल सांगतो महानंदा. त्या छोट्या महानंदीशी खेळत असतानाच हा मामांचा प्रसंग घडला आणि तो तिथून निघाला. पण ठीक आहे, मुद्दा काय, लखोबा जी मुलं स्वतःची नाहीत ती आपली म्हणून पाळतो, त्यांचा सांभाळ करतो आणि स्वतःची आई आपल्या मुलीचा संसार कसा उद्ध्वस्त करते ते या कथेत बघायला मिळतं. मामा लग्न तर झालं पण लग्नाची बायको त्याला नको आहे आणि त्याच्यापासून झालेली कल्याणी मुलगी महानंदा तिला स्वतःची मुलगी म्हणून सुद्धा सांभाळू शकत नाही. म्हणजे मूल असूनही वांजोट्याचं आयुष्य जगणारे हे मामा मामी. आणि हे सगळं दुर्दैव कशामुळे तर ह्या कुप्रथेमुळे. असं हे खूपच छान असं पुस्तक आहे, वाचण्यासारखं आहे. कारण महानंदा आणि बाबूल यांची ताटातूट झाली पण त्यांनी एक दुसऱ्याला ते विसरले नाहीत. हे खरं प्रेम. आणि जिथे प्रेम असावं लागतं तिथे मात्र प्रेमाचा दुष्काळ. लग्न झालेले मामा मामी कधीही एकत्र आले नाहीत. मामीला तर सुख नावाची वस्तूच काय आहे हे माहीत नव्हतं. मामा मात्र तिकडे
कल्याणीसोबत खुश. पण घरात अबोल, तिकडे खूप बडबडे. अशा प्रकारचं हे पुस्तक. यातून बरंच काही वाचण्यासारखं, शिकण्यासारखं आहे. यातील त्यांचे जे अनुभव आहेत, हे पुस्तक वाचताना असं वाटतं की स्वतः लेखक तर ते नाहीत ना, कारण माझ्याही वाचण्यात असं आलं होतं की जयवंत दळवींनी शेवटपर्यंत लग्न केलं नाही. पण असो, तो आपला विषय नाही. पुस्तक फार महत्त्वाचं आहे, छान आहे. त्यातली सुंदर आणि सुटसुटीत असणारी पण थोडी कठीण शब्दांनी भरलेली ही भाषा, ज्यामध्ये इंग्रजी शब्द जवळजवळ नाहीत, शब्दही थोडे काही शब्द कठीण आणि न ऐकलेलेही वाटतील. पण जर लक्ष देऊन जर ते पुस्तक वाचलं गेलं तर खूपच मजा आल्याशिवाय राहणार नाही, असा माझा विश्वास आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.